पनवेलच्या नजीकच असलेल्या भिंगारी गावाच्या आसपास गेले कित्येक दिवस झाले अपघात होत आहेत। या अपघातांमध्ये कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत। वाढते अपघात पाहता या रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि सिग्नल लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती, ज्यानंतर येथे सिग्नल लावण्यात देखील आले, मात्र ते देखील नाममात्र, जे नेहमीच बंद असतात। बुधवारी भिंगारे हायवेवर भिंगारी गावाजवळ राहणारी विधिनी रुपेश लोखंडे ही आपल्या आत्यासह पळसपे येथे ट्युशनसाठी जात होती। तेव्हा रस्ता पार करताना अतिशय वेगाने आलेली MH46 X7790 बुलेरो गाडी विधिनी, तिची आत्या रुपाली आणि तिच्या मुलाला धडक मारून फरार झाली। या धडकेमध्ये 7 वर्षीय विधिनीचा जागेवरच मृत्यू झालाय, ज्यानंतर तिघांनाही गांधी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। या अपघातामध्ये विधिनीची आत्या रुपाली आणि तिच्या मुलाला अत्यंत गंभीर जखमा झालेल्या आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आरोपीचा तपास सुरू केला। प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या गाडीच्या नंबरच्या आधारावर 24 तासांच्या आतच आरोपीला अटक करण्यात पनवेल पोलिसांना यश आलंय। शुक्रवारी या आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। या संपूर्ण घटनेबद्दल कर्नाळ टीमने स्थानिक नागरिकांशी बातचीत केली। इथे MSB 2 कार्यालय आहेत आणि इथे वाहतूक एवढी असते की लोकांना येण्या जाण्यासाठी एवढा प्रॉब्लेम होतो आणि इथे ॲक्च्युली मरद यातना माणूस इथून वळण घेताना क्रॉस करताना जीवघेणा झालेला आहे। कालच संध्याकाळी एक मुलगी मृत्यू पावली। इथे बरेच वेळेला ॲक्सिडेंट होत असतात, भरपूर टाईम इथेची ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि कालच आता आमच्या इथेची रुपेश लोखंडेकर के त्याची मुलगी जी कमीत कमी 4-5 वर्षाची होती, रस्ता क्रॉस करत असताना एका वाहनाने तिला टोकर दिली, त्याच्यामुळं ती जागेच तिथं मृत्यू झालेली आहे तिचा। आणि असे बरेच घटना इथं होत असतात नेहमी। तर आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर इथेची सरकारतर्फे स्पीड ब्रेकर करावे किंवा एखाद्या चांगला सिग्नल तरी इथेशी असावा, जेणेकरून पनवेलवरून ज्या गाड्या येणार आहेत स्पीडली एकदम, त्या इथेशी येऊन स्लो होणार। तसेच भिंगारी येथील MSBचे कर्मचारी पांडुरंग तरे यांनी देखील इथे यापूर्वी स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे विधिनीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तसेच ग्रामस्थ देखील या घटनेमुळे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत। या समस्येला गेली अनेक वर्षापासून तोंड द्यावं लागत आहे। येथे या कार्यालयात येणारे सुमारे कर्जत, खालापूर, पेण, पनवेल या भागातील ग्राहक, तसेच या विभागात कार्यरत असणारे कर्मचारी, तसेच या परिसरात असणारी रोडच्या दोन्ही बाजूला असलेली गावे, वस्ती, हे येथील नागरिकांना येथील रोड क्रॉसिंग करून ये जा करावी लागत असते। तरी या अतिशय दुर्दैवी घटना ह्या नेहमीच घडत असतात आणि हे रोज जीव बांधून हे रोड पार करण्याची वेळ येत असते। तरी त्यासाठी लवकरच शासन स्तरावर लवकरच प्रयत्न करून त्यासाठी हा प्रश्न निकाली काढण्यात यावा।